मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता हॉलमध्ये येत असते. तेव्हा तिला समजतं प्रिया तर हॉलमध्ये बसलेली आहे. मग अर्जुन देखील रूमच्या बाहेर येतो आणि सायली कशाप्रकारे प्रियाला तेथून हाकलवून लावणार आहे हे पाहत असतो. आता लगेचच सायली जेव्हा हॉलमध्ये येते आणि प्रियाला विचारते की काय ग, अजून झोपली नाहीस का? तुझ्या डोळ्याखाली काळी वर्तुळं येतील ना? आणि कसं आहे ना, नव्या नवरीला अजिबात ती चांगली नाही दिसणार. तेव्हा प्रिया आता तोंडवाकडं करत म्हणते की उगीच काळजी असल्यासारखं दाखवायचं नाहीये. आता तुला काय हवंय ते घे आणि निघ. तर इकडे आता सायली बरोबर अशा उद्धट भाषेत बोलल्यामुळे अर्जुनला राग येतो, पण तो या क्षणी गप्पच राहत. त्यानंतर सायली आता किचनमध्ये जाते आणि लगेचच लोणच्याची बरणी घेऊन बाहेर डायनिंग टेबल जवळ येते आणि प्रियाला म्हणते की तुला माहिती आहे का, आज हे आणि मी एका ताटात जेवणार आहोत. एका ताटात जेवल्याने म्हणे प्रेम वाढतं ना नवरा बायकोचं. बरं, तू का नाही जेवलीस अजून, असं ती प्रियाला विचारते. मग आता प्रिया मोठेपणाचा आव्हानात म्हणते, काय आहे ना, माझा नवरा डॉक्टर आहे आणि त्याच्यासाठी थांबणं हे माझं कर्तव्य आहे. इकडे अर्जुन मात्र आता तोंड वाकडं करतो, कारण त्याला माहीत असतं प्रियाला फक्त स्वतःची काळजी आहे. इकडे सायली म्हणते, प्रिया ऐक ना, अगं इथे आता माझ्या आणि तुझ्याशिवाय कुणीही नाहीये, त्यामुळे आता हे नाटक थांबवलं ना तरीही चालेल, कारण दिवसभर नाटक करून 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 तू दमत असशील ना, त्यामुळे तू जेवून घे आणि झोपून जा, नाहीतर उगाच, असं म्हणून सायली आता तिचं लक्ष नसताना तिच्या ड्रेसवर आता जे लोणच्यामधलं तेल असतं ना तेच टाकते. तेव्हा आता अर्जुन हा सायलीची गंमतच पाहत राहतो आणि त्याला हसू आवरत नाही. मग आता प्रिया ही खूपच चिडते आणि म्हणते, सायली तू हे काय केलं, काय केलं? तेव्हा सायली म्हणते, अगं सॉरी सॉरी, चुकून झालं. मग आता ती म्हणते, अगं तुला काही कळतं की नाही, किती महागातला ड्रेस होता हा, किती हँडमेड कापड आहे, तुला कळतं की नाही, असं म्हणून ती सायलीवर भडकते. अगं किती हजारो घातले आहेत मी याच्यासाठी, तुला अक्कल नाही का? मग आता सायली म्हणते, माफ कर, चुकूनच झालं हे सगळं. अगं बाटली कधी सटकली ना हे समजलंच नाही मला. मग आता हा माझा कस्टमाइज केलेला ड्रेस याच्यावरचा डाग जाईल ना, असं प्रिया विचारते. तेव्हा सायली म्हणते, आता सध्या ना तू पाण्याने धुवून काढतो आणि मग त्यानंतर लिंबू आणि मीठ चोळ, म्हणजे तो निघून जाईल. तेव्हा तुला कसं माहीत, असं रागातच प्रिया विचारते. तेव्हा अगं मी गृहिणी आहे असं सायली आणि माझ्याकडे असल्या ना खूप युक्त्या असतात, त्यामुळे मला माहीत आहे सगळं. मग आता कळलं कळलं असं म्हणून काय लावू, असं पुन्हा सायलीला ती विचारते. तेव्हा लिंबू आणि मीठ लावून चोळून काढ, असं आता लगेचच सायली सांगते. तेव्हा बेअक्कल, असं म्हणून आता लगेचच प्रिया तेथून जाते आणि माझा ड्रेस, असं म्हणून ती पटकन रूमकडे पळते आणि अर्जुनला लगेचच इशारा करते. अर्जुन आता लगेचच रूम आपली लॉक करतो आणि इकडे सायली किचनमध्ये व्यवस्थित ती लोणच्याची बरणी ठेवून देते. त्यानंतर अर्जुन हॉलमध्ये येऊन पोहोचतो आणि सायलीला म्हणतो की पटकन चला. तेव्हा सायली आता पटकन बाहेर येते. मग आता प्रियाला बरोबर तेथून घालवून या दोघांनी चांगलाच प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅनमध्ये ते दोघेही यशस्वी झालेले असतात आणि सर्वांचा डोळा चुकवून अगदी चोर पावलांनीच ते घराबाहेर पडतात आणि लगेचच गाडीत येऊन बसतात. तेव्हा अर्जुन आता सायलीवर हसतो आणि म्हणतो, बापरे, डायरेक्ट लोणचं? अहो मला तर वाटलं होतं की तुम्ही लोणच्याने ना तन्वीला आंघोळच घालणार आहात, तेव्हा गरज पडली असती ना तर मीही ते केलं असतं, असं आता सायली म्हणते. आणि हे करण्याचा धीर ना मला तुम्हीच दिला. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही, तुम्ही आहातच हुशार, पण आता जे काही घडलं ना त्यापैकी एक गोष्ट मला नाही आवडली. तेव्हा सायली विचारते, कुठली हो? मग आता निघण्याच्या नादामध्ये आपण एका ताटात जेवूच शकलो नाही ना, असं आता लगेचच अर्जुन हसत म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, ते फक्त प्रियाला सांगण्यापुरतं होतं. मग आता अर्जुन म्हणतो, नाही नाही, तुमच्या तोंडून शब्द निघाले म्हटल्यानंतर ते खरेच व्हायला हवेत ना. तेव्हा आता तो विचारतो, सांगा ना, आपण एका ताटात जेवायचं ना? तेव्हा सायली विचारते, अहो आपण चाललोय कुठे, तुम्ही वागताय कसं? मग आता अर्जुन म्हणतो, आपण जिथे जातोय ना तिथे आपलं काम होणारच आहे आणि तुम्ही माझ्या सोबत आहात ना, मग मला तर कोणतंच टेन्शन नाही. मग आता सायली म्हणते, बायकोला श्रेय देण्याच्या नादात जिथे जायचंय ना ते विसरू नका म्हणजे झालं. तेव्हा तो आता ओके असं म्हणतो आणि लगेच गाडी स्टार्ट करतो. दुसरीकडे प्रिया आता लगेचच ड्रेस चेंज करून हॉलमध्ये येते आणि पुन्हा डायनिंग टेबलवर बसते. म्हणते की बापरे, मला ना खरंच खूप भूक लागली आहे. हा रिकाम्या डोक्याचा अश्विन ना कधी येणार आहे काय माहीत, मरू दे आता ड्रामा, थोडं खाऊन घेते, असं म्हणून लगेचच ती तेथे असणारा लाडू पूर्णपणे तोंडातच कोंबते. तेवढ्यातच अश्विन तेथे येतो आणि विचारतो, तन्वी?
मग आता तो तेथे आल्याबरोबरच विचारतो, काय ग तन्वी, तू अजून जागी? म्हणजे तू माझ्यासाठी अजून जेवायला थांबली आहेस का? तेव्हा प्रिया फक्त मान डोलावते, कारण तिच्या तोंडात आता लाडू असल्यामुळे तिला काही बोलताच येत नसतं. मग आता तो पुन्हा विचारतो, काय झालं अगं, बोल की पटकन. म्हणजे तुझ्या घशात काही अडकलंय का? मग तू एक काम कर, तू अशी खाली वाक आणि मी पाठीमागून तुझ्या पाठीवर मारतो, म्हणजे तोंड उघडल्यानंतर लगेच काय असेल अडकलेलं ते बाहेर येईल. तेव्हा प्रिया अजूनच घाबरते. मग अश्विन विचारतो, सांग ना काय अडकलं? तेव्हा ती काहीच बोलत नाही. अश्विनला वाटतं खरंच काहीतरी अडकलंय, म्हणूनच तो तिच्या पाठीवर अशी थाप मारतो. तर प्रिया आता तोंडच बंद करून घेते आणि काहीच बोलत नाही. अश्विन म्हणतो की झालं काय सांग ना. मग प्रिया एक आयडिया करते आणि मोबाईलवर टाईप करू लागते. तेव्हा टाईप केल्यानंतर ती आता लगेचच अश्विनला दाखवते. तेव्हा आता अश्विन म्हणतो, अच्छा, म्हणजे तू जेवायची थांबली आहेस माझ्यासाठी आणि मी लवकर आलो नाही, बरोबर ना? पण सॉरी हा तन्वी, माझी स्वीट बायको. अगं, लग्नानंतरचे आज हा पहिलाच दिवस आहे आणि मी तुझ्यासाठी लवकर आलो नाही, पण काय करू अगं, डॉक्टर पेशाच असा असतो की पटकन बाहेर कुठे जातासुद्धा येत नाही. काय करायचं? सॉरी हा तन्वी, सॉरी. तू माझ्यासाठी थांबलीस ना, मी आता पटकन फ्रेश होतो आणि लगेचच येतो, मग आपण दोघेही एकत्र जेवण करू. तर प्रिया आता फक्त हू असंच करत असते आणि लगेच अश्विन गेल्यानंतर ती आता कसाबसा पटकनच तो लाडू खाऊन टाकते आणि पाणी पिते. म्हणते की बरं झालं एकदाचा गेला. आता हे नाटक ना मला फक्त तिजोरीच्या चाव्या मिळेपर्यंत करावं लागणार आहे, कारण एकदा का तिजोरीच्या चाव्या हाती आल्या मग मी काही कुणाचं चालून देते का? हे चांगल्या सुनेचं नाटक नंतर मी करणारच नाही. तर दुसरीकडे आता सायली अर्जुन ब्युटिकच्या शेजारी पोहोचलेली असतात. तेव्हा ते पोहोचल्याबरोबरच आता विचार करू लागतात की कसं आतमध्ये जायचं. सायली विचारते, कुलूप तोडून जायचं का? अर्जुन म्हणतो, नाही, असं करता नाही येणार आपल्याला. मग सायली विचारते, कसं? अर्जुन म्हणतो, दुसरा कुठे रस्ता आहे का आपल्याला पाहायला हवं, खिडकी वगैरे. मग सायली म्हणते, सुचली आयडिया मला, कारण त्या दिवशी जेव्हा आपण बुटीकमध्ये आलो होतो ना, त्याच दिवशी ना तेथे मी मागे खिडकी पाहिली होती आणि ती उघडी होती. अर्जुन म्हणतो, पण आता बंद असेल ना ती खिडकी? सायली म्हणते, हो बंद असेल, परंतु आपण कशाने तरी खोलूयात आणि जाऊयात. तेव्हा लगेचच अर्जुन आणि सायली त्या खिडकीजवळ जातात आणि ती खिडकी आता ओपन करून लगेचच ब्युटिकमध्ये उडी टाकतात. तेथे गेल्यानंतर लगेच काउंटरजवळ जातात व रजिस्टर शोधू लागतात. सायली मोबाईलचा टॉर्च ऑन करते आणि रजिस्टरमध्ये साक्षीचं नाव आहे की नाही हे चेक करते. कडे प्रिया आणि अश्विन हे दोघेही जेवण करत असतात. तेव्हा आता अश्विन, तुझं पोट भरलं ना रे, असं प्रिया विचारते. तेव्हा अश्विन म्हणतो, हो. तर प्रिया आता खूपच भरभर खात असते, कारण तिला खूप भूक लागलेली असते. मग आता अश्विन विचारतो, काय भाजी किती सॉलिड केली होती, कुणी केली होती, तू केली होती का? मग आता ती म्हणते, तशी विमलताईंना मी मदत केली आणि आम्ही दोघींनी मिळून केली तसं. तेव्हा आता अश्विन विचारतो, असं आहे का? पण जेवणा अगोदरच आज माझं सॉलिड पोट भरलंय. तेव्हा प्रिया विचारते, का रे? तेव्हा अश्विन म्हणतो, कारण तू माझ्यासाठी जेवायला थांबली होतीस. तेव्हा प्रियाला आता खूपच आनंद होतो. तेवढ्यातच कल्पना तेथे येते. मग ती म्हणते, तुम्हा दोघांना कोणाचीही दृष्ट लागायला नको. मग आता ती म्हणते, बरं अश्विन, हे बघ, तुझ्या बायकोला तुझ्याकरता थांबायला मी नाही सांगितलं, हां, ती तिच्या मनानेच थांबली आहे. मग आता अश्विन हसतच म्हणतो, माहीत आहे मम्मा मला. त्यावेळी प्रिया पुन्हा नाटकं करू लागते आणि म्हणते की आई, तुमच्यासाठी आणि अश्विनसाठी जमेल तेवढं मी करणारच आणि ते करण्यातच माझं सुख आहे. मग अश्विन म्हणतो, पण तन्वी, तू आज माझ्यासाठी इतक्या उशिरापर्यंत जेवायला थांबलीस, ते आज शेवटचं, हां, कारण माझं शेड्यूल असंच असतं गं, डॉक्टरांना असं वेळ काळ बघून काम नाही करता येत. तेव्हा प्रिया हो असं म्हणते. आता लगेचच अश्विन पुढे म्हणू लागतो, तू जर रोज अशी माझ्यासाठी जेवायला थांबलीस, उपाशी राहिली, तर माझं कामात तरी कसं मन लागेल? मग आता कल्पना म्हणते, हो ना, मला सुद्धा तन्वी कधीही पूर्णाईने यांच्यासाठी असं जेवणाचं थांबायला सांगितलं नव्हतं, तसं तूही अजिबात करायचं नाहीस, हां. तेव्हा प्रिया म्हणते, पण असं कसं? असं म्हणून ती आता लगेच माघार घेते आणि म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. मग आता कल्पना म्हणते, तुमचं चालू द्यात, मी येते आता, गुड नाईट, असं म्हणून ती तेथून जाते. त्यानंतर आता प्रिया लगेचच प्रेमाने अश्विन जवळ जाते आणि मुद्दामच त्याला विचारते, अश्विन, तुला अजून काही वाढू का? मग आता तो म्हणतो, नाही, माझं झालंय अगं ऑलरेडी.
मग आता ती म्हणते आलेच हा मी, असं म्हणून ती बडीशेप घेऊन येते आणि म्हणते घे अश्विन ही बडीशेप, तुला आवडते ना. मग आता तो विचारतो माझ्या सर्व आवडीनिवडी तू कशा का लक्षात ठेवते. तेव्हा ती आता म्हणते लक्षात तर ठेवाव्याच लागतील ना रे, कारण आता मी तुझी बायको आहे. तर ती म्हणते ऐक ना अश्विन, आता तू जा रूममध्ये आणि आराम कर, तोपर्यंत मी हे सगळं आवरून आले. अश्विन म्हणतो अगं मी तुला आवरू लागतो ना. त्यावेळी प्रिया म्हणते नको अश्विन, अरे तू जा की आहे, तू आराम कर, तू कामावरनं आलास ना. मग अश्विन लवकर ये असं तिला म्हणतो आणि तेथून जातो. तेव्हा एवढा पसारा आता आवरायचा या विचाराने प्रिया वैतागते. पण आता चांगल्या सुनेचं नाटक करायचं म्हटल्यानंतर हे करावंच लागणार असं म्हणून ती लगेच ताटं उचलून किचनमध्ये घेऊन जाते. दुसरीकडे अर्जुन आणि सायली अजूनही आता त्या रजिस्टर बुकमध्ये सायलीचं नाव शोधत असतात. मग आता ते खूप वेळ तिचं नाव शोधत असतात, परंतु त्यांना ते सापडत नसतं. तेवढ्यातच आता ब्युटिकची जी मालकीण असते ती गाडी आता घेऊन तेथे येते. गाडीतून खाली उतरून बाहेर आल्यानंतर पायऱ्या चढून वर सुद्धा येते. आतमध्ये अर्जुन आणि सायली हे दोघेही आपापल्या कामामध्येच व्यस्त असतात. तेव्हा आता लगेचच ती ब्युटिकची मालकीण असते ती आता बाहेर कुलूप उघडत असते. तर आतमध्ये आता सायली म्हणते की साक्षी शिखरे नाव सापडलं. तेव्हा अर्जुन आता खूपच खुश होतो आणि म्हणतो थांबा मी फोटो काढून घेतो, असं म्हणून तो आता फोटो काढत असतो. तेवढ्यातच त्याला समजतं कोणीतरी बाहेर आलंय आणि कुलूप उघडतंय. मग त्यानंतर ते दोघेही एका पडद्यामागे लपून बसतात. तोपर्यंत ती ब्युटिकची मालकीण आतमध्ये दार उघडून सुद्धा येते. पडद्याच्या आडून आता नक्की तिचं काय चाललंय हे शोधण्यात अर्जुन आणि सायली दोघेही प्रयत्न करतात. ती आता काउंटर जवळ जाते आणि रजिस्टर बघवा ती आता लगेचच आपलं जे काही काम आहे ते करते. तोपर्यंत अर्जुन सायली लपून बसलेली असतात. मग आता त्यानंतर ती आपलं काम आटोपून निघालेली असताना तिला काहीतरी डाऊट येतो आणि मग ती पुन्हा मागे येते. अर्जुन सायली अजूनच घाबरतात आणि इकडे तिकडे पाहू लागतात. आता त्या बुटीकच्या मालकिनीला काहीतरी डाऊटच येतो म्हणून ती सारखी पुढे पुढे येते. तसे अर्जुन आणि सायली मागे मागे होत असतात जेणेकरून तिला आपण दिसू नये ना यासाठी. काही वेळानंतर ती पुन्हा जायला निघते आणि तिचं लक्ष खिडकीकडे जातं. तर आता ती म्हणते बापरे खिडकी कशी उघडी राहिली, एकापेक्षा ना एक मुली माझ्याकडे कामाला आहेत, खूप हुशार आहेत, त्या खिडकी उघड्याच ठेवून गेल्या, असं म्हणून ती आता लगेचच खिडकी बंद करते. ती आता लॉक करून पुन्हा तेथून गेल्यामुळे अर्जुन सायलीच्या जीवात जीव येतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो नशीब आपण वाचलोय खरंच रजिस्टर. तेव्हा सायली आता म्हणते की हो रजिस्टर पाहायला हवं, असं म्हणून ते पुन्हा एकदा ते रजिस्टर काढतात. मग आता सायली पटकन ते पेज काढते आणि म्हणते हे पहा साक्षी शिखरे नाव सापडलंय. आता अर्जुन पटकनच त्याचे फोटोज काढून घेतो. मग फाईल नंबर 17 असं सायली म्हणते. तेव्हा कपाटातच पुढे आता फाईल ठेवलेले असतात. सायली त्याला कपाट दाखवते. मग अर्जुन सायली तेथे जातात आणि फाईल नंबर 17 शोधू लागतात. मग आता ती फाईल शोधल्यानंतर सायली लगेच त्याला ती दाखवते. मग आता ते दोघेही जरा शांत राहतात. तेव्हा आता लगेचच अर्जुन त्या फाईलमध्ये पाहतो तर खरंच साक्षी शिखरे नावाचं ते बिल असतं. 2022 साली विलासचा जेव्हा मर्डर झाला तेव्हा या ब्युटिकची कस्टमर साक्षी होती असा अर्जुनला खूप मोठा पुरावा सापडतो. तो आता म्हणतो कोर्टामध्ये याचा खरंच खूप उपयोग होईल. तेव्हा आता प्रत्येक बिलाचे फोटो अर्जुन आणि सायली हे दोघेही काढून घेतात आणि पुन्हा ती फाईल तेथेच ठेवतात. आता कोणी येण्याच्या आत आपण इथून निघूयात असं अर्जुन म्हणतो. ते दोघेही फाईल वगैरे सगळं रजिस्टर वगैरे सगळं काही ठेवून देतात आणि लगेचच जायला निघतात. ते दोघेही आता लगेचच खिडकीतून बाहेर उडी टाकतात. मग अर्जुन म्हणतो मिशन कंप्लीट असं म्हणून दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवतात. मग आता तो म्हणतो आपल्या हातामध्ये खूप महत्त्वाचे पुरावे लागले. तेव्हा सायली म्हणते आता पटकन घरी जाऊयात कारण आपण घरात नाही आहोत हे कोणालाही कळता कामा नये. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे असं म्हणून ते लगेचच आता जायला निघतात. तर इकडे प्रियाचं सगळं काही किचनमधलं आवरून होतं आणि ती रूमकडे चाललेली असते. मागे वळून ती जरा वर पाहते तर अर्जुन सायलीच्या बेडरूमचा अजून लाईट्स ऑन असतात. म्हणूनच ती म्हणते बापरे हे केसबद्दल तर बोलत नसतील ना, मला आता जाऊन चेक करायला हवं. या विचाराने आता ती लगेचच कुणी नाही ना याची अगोदर खात्री करून घेते. अर्जुन सायलीच्या रूमकडे जायला निघते. मग तेथे गेल्यानंतर तिला लगेच समजतं की दोघांच्या बेडरूमच्या दाराला तर कुलूप लावलेलं आहे. तेव्हा असं कुलूप लावलेलं पाहून तिला आता प्रचंड धक्काच बसतो.
मग आता त्याच वेळी प्रियाला आता समजतं की हे दोघेही बाहेर कुठेतरी गेले आहेत. म्हणजे सायलीला चोरून बाहेर जायचं होतं म्हणून लोणच्याचं तेल माझ्या ड्रेसवर सांडवलं आणि मी तिथे रूममध्ये गेल्यानंतर लगेचच हे दोघेही निघाले असणार. आता याची शिक्षा तर तुला मिळणारच सायली, असं म्हणून आता प्रिया ही काहीतरी प्लॅन करते. दुसरीकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही आता गाडीत बसतात. मग आता सायली म्हणते आज आपल्या हाताला लागलेल्या पुराव्यांचा आपल्याला खूप उपयोग होणार ना. तेव्हा अर्जुन म्हणतो प्रश्नच नाही, कारण ते कार्ड आणि इकडचे बिल्स हे लिंक होणारच आणि कोर्टात हे प्रूव्ह करणं खूप सोपं जाईल की त्या दिवशी खुनाच्या रात्री साक्षी ही आश्रमामध्ये आली होती आणि तिच्याकडनंच ते कार्ड तेथे पडलं होतं. तेव्हा सायली म्हणते असाच एक एक धागा जोडवून आपण ही केस सोडवू. तेव्हा अर्जुन प्रेमानेच म्हणतो तुमची साथ आहे ना मला, मग आता मला कोणीच थांबवू शकत नाही. सायली अगदी त्याच्याकडे प्रेमानेच पाहून हसते, म्हणते की एकदा का साक्षी दोषी आहे हे समजलं ना, प्रियाचा सुद्धा खोटारडेपणा लगेच लक्षात येईल. आता देवी आई हे सगळं लवकरच घडू देत असं सायली म्हणते. अर्जुन म्हणतो हो लवकरच होणार. मग आता ते दोघेही लगेच घरी जायला निघतात. तर दुसरीकडे प्रियाना नेहमीप्रमाणे कांगावा केलेला असतो. तेव्हा आता अश्विन, पूर्ण आजी, त्याचबरोबर कल्पना या तिघांनाही तिने हॉलमध्ये आता बोलवलेलं असतं आणि म्हणते की पाहिलं का तुम्ही, अर्जुन सायलीच्या रूमला चक्क कुलूप आहे. कुलूप हे घर आहे की जेल आहे आई? मग आता अश्विन विचारतो तू एवढ्या रात्री पण तिथे गेलीसच कशाला, तुला कसं माहीत त्यांच्या रूमला कुलूप आहे ते? तेव्हा प्रिया जरा घाबरते आणि आता काय सांगावं म्हणून कल्पना तिला पुढे दिसते आणि म्हणते अरे गुड नाईट म्हणायला म्हणून मी आईच्या रूमकडे गेले आणि सहजच लक्ष त्या दोघांच्या रूमकडे गेलं, तर मग मला लगेचच समजलं त्या दोघांच्या रूमला कुलूप आहे म्हणून. अरे असं भरल्या घरात कोणी कुलूप लावतं का? सांगा ना आई तुम्हीच आता मला. मग आता कल्पना म्हणते हे डोकं ना नक्कीच सायलीचं असणार आणि तिला काय वाटलं आपण तिच्या खोलीत जाऊन काही चोरी करणार होतो का? मग आता पूर्णाजी म्हणतात त्या मुलीमुळे ना अर्जुन सुद्धा अगदी विचित्रच वागायला लागलाय. तेव्हा अश्विन विचारतो इतक्या रात्री ते दोघे गेले कुठे? तेव्हा आता प्रिया म्हणते बघ ना अश्विन, नवीन लग्न आपलं झालंय आणि बघावा तेव्हा हे दोघेही आपले भटकतच असतात. मग आता तेवढ्यातच अर्जुन सायली बाहेरून येतात. तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात अरे या या, अरे या, कारण या धर्मशाळेमध्ये तुमचं स्वागतच आहे आणि कसं आहे ना, अजून उशिरा आला असतात ना तरीही चाललं असतं, कारण जाताने सांगून जायला आणि वेळेत परत यायला हे काही घर नाहीये हो ना. अश्विन म्हणतो पूर्ण आजी अगं तू तुझा वेळ उगीच यांच्यावर वाया घालवतेस. अगं तसंही यांना काही फरक पडत नाही ग. तेव्हा आता लगेचच कल्पना म्हणते तुम्ही होळीला सुद्धा न सांगता गेला होतात आणि आता सुद्धा तेच केलं. मग आता सायली म्हणते आई अहो आम्हाला असं वाटलं की तुम्ही सगळे झोपले असाल आणि म्हणूनच नाही सांगितलं. मग आता तुम्ही असं न सांगता निघून गेलात म्हणून आम्हाला काळजी वाटणार असं तुम्हाला वाटलं नाही का? तेव्हा अर्जुन स्पष्टपणेच म्हणतो नाही अजिबात नाही. तेव्हा पूर्ण आजी आणि सर्वजण त्याच्याकडे आता पाहू लागतात. मग आता दिवसभरामध्ये कसा तुमचा आणि आमचा संबंध नाही हे दिवसभरामध्ये तुम्ही सारखं सारखं वारंवार आम्हाला सांगत असता. मग रात्रीचा आम्ही थोडा वेळ बाहेर गेलो त्यात एवढा मोठा इश्यू होईल असं आम्हाला वाटलंच नाही. कारण प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का? तुम्ही कधी आम्हाला आपलं मानता आणि कधी आम्हाला आपलं मानत नाही हे तर आम्हाला कळतच नाही. पण किचन वापरण्याची जेव्हा वेळ येते ना तेव्हा आम्ही तर कोणीच नाही आहोत तुमच्यासाठी आणि रात्री न सांगता बाहेर गेलो तर मात्र तुमचं सगळं काही ऐकून घ्यावं लागतं. मग आता तू बाहेर रात्रीचा गेला हा प्रॉब्लेम नाहीच आहे दादा, अश्विन म्हणतो. तेव्हा प्रॉब्लेम काय आहे नक्की असं लगेचच आता अर्जुन विचारतो. तेव्हा तुझा आमच्यावरचा पूर्णपणे विश्वास उडालाय असं पूर्णाजी म्हणतात, कारण तुम्ही ते कुलूप तिथे रूमला लावलं होतं. तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा प्रिया आता म्हणते तुम्ही ते कुलूप का लावलं हे मला कळलं नाही ना आणि म्हणूनच जरा टेन्शन आलं. तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात. अर्जुन विचारतो अच्छा म्हणजे ही चुगली तू केली ना? तेव्हा पूर्णाजी विचारतात ही कसली चुगली रे, म्हणजे तुम्ही केली ती चूक नाही का आणि हिने केली ती चुगली? अरे वा. मग आता प्रिया म्हणते अर्जुन अरे खरंच मला चुगली करायची नव्हती, पण एवढ्या रात्री लॉक दिसली तुमची रूम आणि म्हणून मला जरा घरच्यांना सांगणं गरजेचंच वाटलं. तेव्हा अर्जुनला प्रियाचा आता खूपच राग येतो. मग त्यावेळी कल्पना विचारते अर्जुन काय रे आम्ही काही चोर वाटलो का रे तुला? कारण तू आतापर्यंत तुझ्या खोलीला तर कधी म्हणजे कधीच कुलूप लावलेलं नाहीये, मग आता तुला असं का वाटलं रे कुलूप लावावंसं? तेव्हा अर्जुन आता गालातच हसतो आणि म्हणतो तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे अगं मम्मा.
मग आता कल्पना त्याच्याकडे पाहतच राहते, कारण इतक्या वर्षामध्ये आपल्या घरात एक व्यक्ती नव्हती आणि आता कोणती व्यक्ती घरात आली. मग आता तो लगेच हसत प्रियाकडे पाहतो. तेव्हा प्रिया तर रागातच विचारते, काय रे, तू माझ्याबद्दल बोलतोस का? मग अर्जुन विचारतो, तुला असं वाटतंय का? मग आता ती म्हणते, अश्विन बघ ना आता. तेव्हा तो म्हणतो, मी एवढंच म्हणतोय की काही माणसांपासून ना जरा जपून राहायला हवं, कारण काय आहे ना पूर्णाजी, अगं काही माणसांना अशी दुसऱ्यांच्या रूममध्ये चोरून जाण्याची सवयच आहे. आणि तुला आठवतंय का ग पूर्णाजी, अगं आम्ही घरी नसताना मुद्दामच कोणीतरी आमच्या रूममध्ये गेलं आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधले होते. आमचं कपाट उघडलं होतं आणि घरचं वातावरण तेव्हाच बिघडलं होतं. आणि अशाच काही माणसांना ना रूमच्या बाहेर ठेवण्यासाठी आम्ही आमच्या रूमला कुलूप लावलं. तेव्हा प्रिया आता खाली मान घालून पाहत असते. त्यानंतर अश्विन आता लगेचच अर्जुन जवळ जात त्याला विचारतो, म्हणजे तू तन्वीबद्दल बोलतोस? पण आता ठीक आहे, तुझ्या माहिती करता सांगतो की त्यावेळी तन्वी तुझ्या खोलीमध्ये आली होती, कारण अस्मिताईच्या रूमचा एसी खराब झाला होता ना म्हणून, आणि म्हणूनच तुझ्या रूममध्ये त्या दोघी गप्पा मारत बसल्या होत्या. तेव्हा अर्जुन विचारतो, कपाटात गप्पा मारत होत्या का? आणि गप्पा मारण्यासाठी कपाट उघडणं गरजेचं होतं का, की यांना काही शोधाशोध करायची होती? तेव्हा आता अश्विन रागातच म्हणतो, जपून बोल हा दादा, माझ्या बायकोबद्दल मी काहीही वेडवाकडं ऐकून घेणार नाही. तेव्हा प्रिया मात्र गालातच हसते. तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो, तू पुन्हा एकदा मला उलट उत्तर देतोय हा अश्विन, तुला कळत नाही का अश्विन, अरे काय बरोबर काय चुकीचं? तेव्हा अश्विन रागातच म्हणतो, कारण दादा आज चुकीचा ना फक्त आणि फक्त तू आहेस. अरे आज तू तुझ्या रूमला लॉक लावलंस आणि म्हणतो की तन्वी वर येईल म्हणून तू हे केलंस. तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते, अश्विन जाऊ देणार रे, उगीच तू नको ना वाद घालू त्याच्याशी. अरे मी आल्यापासून हे जे काही माझ्यावर आरोप होत आहेत ना ते माझंच दुर्दैव आहे, पण तू आता वाईट वाटून घेऊ नकोस हा प्लीज हा, असं म्हणून ती आता अर्जुनकडे पाहते. तेव्हा आता कल्पना विचारते, अर्जुन तुझं काय चाललंय, तू आता हद्द करतोस हा, कारण तुझ्या बायकोने कुलूप लावून घराचे तुकडे केले आणि तू वर तन्वीलाच बोलतोस. मग आता सायली म्हणते, हे बरोबर बोलतायत, कारण आपण जर घरामध्ये सांगून गेलो असतो तर चिडण्याचा प्रश्नच आला नसता. आता असं म्हणून ती त्या दोघींची माफी मागत, माफ करा मला असं म्हणते. आता प्रिया म्हणते, अगं सायली नाही, तू माफी मागावीस ना, म्हणून मी हे केलंच नाही, कारण मला खरंच रे काळजी वाटली. मग आता सायली म्हणते, प्रिया तुझ्या या काळजीपोटी ना तू आम्हाला आज खूप आनंदाचे क्षण दिलेत अगं, कारण आम्ही कुणालाही काही न सांगता आज बाहेर गेलो, त्यामुळे सर्वांना आमची किती काळजी वाटते हे आम्हाला आज समजलं, आणि आमच्या असण्या नसण्याने यांना किती फरक पडतो हे आज आम्हाला तुझ्यामुळे दिसलं. आणि आमच्या रूमला कुलूप लावल्यानंतर जी माणसं दुखावली गेली ती आमचीच माणसं आहेत हे आज तू नसतीस तर आम्हाला समजलं सुद्धा नसतं आणि जाणवलं सुद्धा नसतं, असं म्हणून ती उलट प्रियाचेच आभार मानू लागते. मग आता प्रियाचा प्लॅन हा प्रियावरच उलटतो. तेव्हा अर्जुन मात्र आता सायलीकडे पाहून गालातच हसतो, कारण त्याला माहीत असतं की सायली यामध्ये ही अगदी चांगलं शोधणारीच मुलगी आहे. मग आता पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात, तुम्हाला जे काही गैरसमजात राहायचं असेल ना ते राहा, पण पुन्हा हे असले प्रकार जे खोलीला कुलूप लावणे वगैरे असतं ना ते प्रकार नाही झाले पाहिजेत. तेव्हा सायली आता नाही म्हणते. मग त्यानंतर पूर्णाजी उपकार करा असं म्हणून हात जोडतात, रोज असले नवीन तमाशे करू नका, चला आता असं म्हणून पूर्णाजी त्यांना जायला सांगतात. मग आता अश्विन, तन्वी, कल्पना चला झोपायला असं पूर्णाजी म्हणतात. तेव्हा प्रिया सायली आणि अर्जुनकडे रागात पाहते, तर हे दोघेही गालात हसतच तिच्याकडे पाहत असतात. त्यानंतर अश्विन तेथून जातो, प्रिया त्याच्या पाठोपाठ जाते. तेव्हा आता कल्पना आणि पूर्णाजी सुद्धा जातात, तर अर्जुन सायली हे एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण आता प्रियानेच हे सगळं काही केलेलं असतं आणि सर्वांना उगीच बाहेर बोलवून सर्वांची झोप मोडलेली असते हे अर्जुन सायलीला समजतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली, विमल दोघेही किचनमध्ये असतात. प्रिया तेथे येत म्हणते की हे काय आहे ग, तुझी अजून किचनची वेळ सुरू झालेली नाहीये, तू उभी का आहे, चल चल बरं निघ पटकन बाहेर, असं म्हणून ती सायलीला ढकलूनच देते. तेव्हा सायली रागातच विचारते, ही कोणती वागण्याची पद्धत आहे ग, चांगल्या घरातल्या सुना असं वागतात का? मग आता चांगल्या घरातल्या सुना कशा वागतात ना हे तुम्हाला सांगू नको असं प्रिया रागातच म्हणते, आणि तुला तर या घरची सून सुद्धा कोणी मानत नाही. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला विचारतो, तुम्हाला समजलं का, आत्तापर्यंत आपण फक्त एकच विचार करत होतो, प्रियाने कोर्टामध्ये खोटी साक्ष का दिली कारण प्रिया ही आधीपासूनच महिपतसाठी काम करत असणार आहे, कारण त्या रात्रीबद्दल मधुभाऊंनी कोर्टामध्ये एक स्टेटमेंट दिलंय आणि प्रियाने वेगळं स्टेटमेंट दिलंय. कोर्टामध्ये हे प्रूव्ह होईल की त्या रात्री खोटं बोलणारी व्यक्ती होती सायली म्हणते प्रिया.
मग आता अर्जुन म्हणतो हो. दोघांनाही प्रिया विरोधात खूप मोठा पुरावा सापडलेला असतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.